सराईत गुन्हे करणाऱ्या 11 जणांच्या टोळीला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केलेली आहे। मोठ्या शिताफीने यांना अटक केलेली आहे आणि विरारच्या शिरसाट परिसरामध्ये एक पेट्रोल पंप लुटण्यासाठी ते येणार होते। याची कोण क्राईम युनिटला लागली आणि त्यांनी ज्यावेळी त्यांना पकडलं त्यावेळी मोठा त्यांच्या गुन्हेगारीचा जो पाडाच पोलिसांनी वाटलेला आहे आणि यामध्ये जे आरोपी आहे ते सराईत असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडून 10,16,356 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आणि त्यांच्यावर 399, 402, 353, 332 सह आर्म्स ॲक्ट 425 सह गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी सध्या तुरुंगात केलेली आहे। आणि अटक केलेल्या आरोपींची नावं आहे मनीष मोहन उर्फ राजू चव्हाण, दुसरा जो आरोपी आहे भाऊसाहेब गवळी, तिसरा आरोपी आहे रवींद्र सिंग सोलंकी, चौथा आरोपी आहे सुखचैन पवार, पाचवा आरोपी आहे मॉन्टी चव्हाण, तर अश्विन रूपचंद अशी आरोपींची नावं आहेत। आणि हे आरोपी नेमके करायचे काय, ह्या आरोपींवर आरनाळा सागरी पोलीस स्टेशनमध्ये, वाडा पोलीस स्टेशनमध्ये, गणेशपुरी पोलीस स्टेशनमध्ये आणि घाटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। यातला जो नामचीन आरोपी जो आहे राजू मोहन चव्हाण हा एक याने 2019च्या जुलैमध्ये जे आहे की शहापूरच्या एका फार्म हाऊसमध्ये दुबईच्या व्यापाऱ्याची हत्या केली होती। या व्यापाऱ्याचं दुबईमध्ये मोठं हॉटेल आहे आणि शहापूरमध्ये यांनी हत्या केली होती। या व्यापाऱ्याच्या घरी ते चोरी करण्यासाठी गेले होते। त्यांना वाटलं होतं घरात कोणी नाही, पण परंतु त्यावेळी तो व्यापारी आतमध्ये झोपलेला आणि त्यावेळेला त्याला जाग आली, त्या व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केली होती आणि दरम्यान त्यासाठी तो तुरुंगात होता आणि 2023 साली तो आहे की जामिनावर त्याची सुटका झाली होती आणि जामिनावर सुटका झाल्यानंतर की त्यांची तारीख लागली होती आणि प्रत्येक तारखेला त्यांना पोलिसांनी बोलवलं होतं। यांच्याकडे एक इको गाडी होती आणि याच्यासोबत त्याची बहीण देखील घरफोडीमध्ये सहभागी आहे आणि हे जेव्हा तारखेला यायचे त्यावेळेला जे आहे की हे वसई विरार असेल, शहापूर असेल, घोटी असेल या परिसरात पुढे मागे असे घरफोडी करायचे आणि चोरलेल्या पैशातून त्यांनी नुकतीच स्कॉर्पिओ गाडी देखील घेतली होती आणि ती स्कॉर्पिओ गाडी सध्या पोलिसांनी जप्त केलेली आहे। तर तो दुसरा आरोपी एक आहे रवींद्र सुकाराम सोलंकी, याच्या विरुद्ध जे आहे की मध्य प्रदेशमध्ये 5,000 रुपयांचं इनाम देखील जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यावर मध्य प्रदेशच्या धनरवादा, केंट पोलीस स्टेशन, छिपा भारत पोलीस स्टेशन यामध्ये गुन्हा दाखल आहेत आणि पोलिसांनी 5,000 रुपयांचं इनाम लावलेलं जो कोणी शोधून देईल त्यासाठी पण हा देखील आरोपी अटक झालेला आहे। तर तो आणखीन एक आरोपी आहे सुखचैन रेवत पवार, याच्यावर देखील 5,000चं इनाम होतं। असे 2 आरोपी जे आहेत या गुन्ह्यामध्ये सापडलेले की जे मध्य प्रदेशचे राहणारे आहेत। अटक केलेले आरोपी जे सराईत गुन्हेगार आहेत आणि ही पारधी गँग आहे। पारधी गँग ही वसई विरारमध्ये आपण आधी पाहिले की कशा प्रकारे सशस्त्र दरोडे करतात, त्यातलेच हे दरोडेखोर आहेत। आणि ही जी महिला आरोपी आहे अश्विनी रूपचंद चव्हाण, ही ज्या आरोपीची बहीण आहे आणि हिच्यावर देखील श्रीराम तालुका पोलीस स्टेशन अहमदनगरमध्ये 4 गुन्ह्यांची नोंद आहे। म्हणजे हे सराईत गुन्हेगार होते आणि यांच्यावर महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यात दरोडे टाकल्याचे जे आहे की गुन्हे दाखल होते। म्हणजे हत्येचा गुन्हा दाखल असताना यांना कुठल्याही प्रकारचे सोयरसुद्धा नव्हतं। यांची मोडच अशी होती की हे ज्या घरात घुसतील त्या घरामध्ये जे आहे की दरोडा टाकायचे आणि जर ज्याच्या घरात जर कोण झोपेतून उठला, कोणाला जाग आली त्याला जीवानिशी मारायचं, जर त्याला माहीत नसेल तर त्याचा जीव वाचला आणि घरात मिळेल ते घेऊन हे पसार व्हायचे। मागील 10 ते 15 वर्षांपासून अशी चोरी होती, मोठी टोळी होती। जेलमधून बाहेर आलो त्याने मध्य प्रदेशच्या आरोपींशी पुन्हा दोस्ती केली आणि पुन्हा हा गोरखधंदा चालू केला होता। परंतु विरार पोलिसांना जेव्हा जे गुन्हे प्रकटीकरण शाखेला जी टीप मिळाली त्या धर्तीवर पुन्हा छापा मारला असता जे आहे की आरोपी अटक करण्यात आलेले। आता या आणखीन कुठे जे गुन्हे दाखल आहेत, त्यांनी कुठे चोऱ्या माऱ्या केल्यात, कुठे दरोडे टाकल्यात, हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे। यावर नेमकी पोलिसांनी काय माहिती दिली आपण ऐकूयात। 5 जानेवारीला आमच्या वसई विरारची युनिट 3ची टीम आहे, PI बडाक व त्यांची टीम, यांना एक अशी माहिती मिळाली की एक आंतरराज्य टोळी जी बऱ्याच ठिकाणी घरफोडी करते, रात्रीच्या घरफोडी स्पेसिफिकली करते, दरोडे टाकतात, अशी एक टीम आपल्या हद्दीमध्ये आल्याची त्यांना माहिती मिळाली व तात्काळ त्यांनी शिरसाट फाटे येथे गेले त्यांची संपूर्ण पथकासह व त्यांनी रंगेहात 6 लोकांना आपण त्या दिवशीच ताब्यात घेतले। ह्या 6 लोकांपैकी 5 पुरुष होते आणि 1 महिला होती। त्यांना तात्काळ इंट्रोगेशन आपण सुरू केलं। इंट्रोगेशनमध्ये आपल्याला निष्पन्न झाले की त्यांनी जवळपास आपल्या हद्दीमध्ये अर्नाळाच्या 2 घरफोड्या, मोठ्याच्या घरफोड्या झालेल्या होत्या रात्रीच्या, त्यासोबत वाडामध्ये एक घरफोडी झाली होती, घोटी येथे एक घरफोडी झालेली होती, तसेच गणेशपुरी पोलीस स्टेशन ठाणे ग्रामीण येथे एक घरफोडी झालेली होती। अशा एकूण 5 घरफोडी आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झाल्या। त्यांची विचारपूस आणि त्यांची तपासणी केली असता तर आपल्याला एक स्कॉर्पिओ गाडी, एक रिक्षा आणि घरफोडीचे सर्व साहित्य, त्यामध्ये कोयता आहे, कटावणी आहे, चुरा आहे, नायलॉन दोरी आहेत, मिरची पावडर, अशा सर्व गोष्टी आपल्याला मिळाल्या। त्याच्यावरून आपण CR नंबर 13/2024 विरार पोलीस स्टेशन येथे IPC 399 तसेच इतर भादवीचे कलम आणि आर्म्स ॲक्ट 425 अन्वये आपण गुन्हा दाखल केला आणि
या आरोपींची आपण पोलीस कस्टडी घेतली. पोलीस कस्टडी घेतल्यानंतरनं आपल्याला अजून आरोपींची आपल्याला माहिती मिळाली. त्यावरून आपण सोलापूर येथून अजून 6 आरोपींना आपण अटक केले आणि अर्नाळा पोलीस स्टेशनमधले जो घरफोडीचा गुन्हा आहे त्याच्यात त्या संबंधित तपासी अंमलदाराकडे त्यांना आपण ताब्यात दिले. अशा प्रकारे जवळपास 12 आरोपींना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेले आहे, विशेष करून क्राईम ब्रांचला. त्यामध्ये आमचे PSI टेलर, PSI भागवत आणि संपूर्ण टीम यांनी योगदान दिलेलं आहे. आणि ह्याच्यात आम्हाला तपासामध्ये आम्हाला दिसून आले की ह्या आरोपींवरती मध्य प्रदेश, UP, गुजरात येथे गुन्हे दाखल आहेत. मर्डरसह डेकॉयटी, घरफोडी असे गंभीर गुन्हे यांच्यावरती दाखल आहेत. तसेच यातले जे 2 आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध 5-5 हजारचं इनाम देखील मध्य प्रदेशच्या पोलिसांनी जाहीर केलेले आहे. फायरिंगची देखील घटना झाल्याची आपल्याला माहिती मिळते की मध्य प्रदेश पोलिसांनी फायरिंग देखील केलेलं होतं त्यांना, तर त्याबद्दल देखील माहिती मिळते. असे अतिशय काय म्हणता येईल त्याला की खूप कुख्यात गुन्हेगार आपण अटक करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. सर हे कुख्यात अशी पारधी टोळी आहे आणि तिचं मोडस एकदम खतरनाक होतं की चोरी केल्यानंतर जर समजा कोण जागा असेल तो संपलाच असं असतं. काय सांगा ह्या पारधी? हो, असा एक गुन्हा शहापूर पोलीस स्टेशनमध्ये एक जो दुबईचा हॉटेलर होता तो त्या दिवशी रात्री घरी होता आणि घरफोडी करण्याच्या हिशोबाने तिथं गेल्यानंतर त्याने त्याचा मर्डर केल्याचे गुन्हा देखील शहापूर पोलीस स्टेशन येथे दाखल आहे. त्यामुळं अतिशय हे असे वेगवेगळे गुन्हे आणि त्यांच्यासोबत म्हणजे त्यांनी ह्याच्या अगोदर देखील असे गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ज्यावेळेस आपण त्यांना अटकाव केला त्यावेळेस त्यांनी प्रतिरोध करून ते पळून जाण्याच्या मानसिक स्थितीमध्ये होते. त्यावेळेस पण झटापटी देखील झाली आणि त्यावेळेस आपण परंतु आपल्या पोलिसांनी अतिशय शिताफीने त्यांना अटक केली. ह्या टोळीमध्ये महिलाही सक्रिय सहभागी असतात, त्या महिलांचा काय रोल असतो? बेसिकली हे रेकी करतात महिला आणि ह्या गाडीमध्ये फिरून माहिती घेतात, जेणेकरून महिला गाडीत असल्याकारणाने पोलिसांचा संशय येणार नाही, फॅमिली असल्याचे दिसून येईल. अशा पद्धतीने हे थोडंसं तिचा वापर केल्याचं दिसून येतो किंवा ती त्या गुन्ह्यामध्ये तिच्या विरुद्ध देखील 4 गुन्हे असल्याचे आपल्याला आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहे. सर याच्यामध्ये जे आरोपी आहे ते शहापूरमध्ये साक्षी देण्यासाठी आला होता, नंतर ते अर्नाळामध्ये चोरी केली असं काय? आता डिटेल आपल्याला इंट्रोगेशनमध्ये अजून कळून येईल की अजून ह्याच्या पलीकडे आत्तापर्यंत तरी आपण साधारण 5 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून इतर कुठे गुन्हे केले आहेत का याची माहिती आपण घेत आहोत.